नमस्कार. 23 तारखेला संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आपल्या तळेगावचे नगराध्यक्ष संतोषभाऊ दाभाडे यांच्या संकल्पनेतनं जे काही कार्यक्रम तळेगाव शहरामध्ये आयोजित करणार आहेत त्याची माहिती, त्याचा आढावा म्हणून सर्व पत्रकारांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. तर मी आमच्या सर्वांच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांचं सहर्ष स्वागत करतो व पुढील माहिती नगराध्यक्ष संतोषभाऊ देतील. सर्वप्रथम आपलं पहिलीच तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये पत्रकार परिषद होती. सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी उपनगराध्यक्ष गणेशजी काकडे, नगरसेवक सगळे यांच्या वतीने आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की 23 तारखेला संत गाडगे महाराज यांची जयंती आहे आणि संत गाडगे महाराज हे स्वच्छतेचे दूत म्हटलं तरी हरकत नाही. त्यांनी त्यांच्या काळामध्ये स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व त्या काळात त्यांनी दिलं होतं. त्याचंच अनुकरण करून आज आपल्या तळेगाव शहरामध्ये जे काही कर्मचारी जे आहेत आपण त्यांना स्वच्छता दूत म्हणून, खरं तर मी अनेक नागरिकांना सांगत असतो की आपण कचरेवाले आहोत आणि जे कचरा गोळा करतात ते स्वच्छता दूत आहेत. त्यामुळे कचऱ्यावाला असं कुणालाही संबोधू नये अशी आपल्या माध्यमातून तळगावकर जनतेला मी नेहमी आवाहन केलेलं आहे. आत्ता आपण आपल्या सर्व नागरिकांना त्या निमित्ताने मी आवाहन करतो की आपण कुठल्याही कचऱ्यावाला म्हणून बोलू नका, स्वच्छता दूत म्हणून त्याचं आपण त्या नावाने त्यांना संबोधित करावं. आपण पाहतो की हे जे स्वच्छता दूत आहेत हे त्यांचं जीवन धोक्यात घालून, त्यांचं आरोग्य धोक्यात घालून आपलं आरोग्य, नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं, नागरिक सुदृढ राहावेत म्हणून खऱ्या अर्थानं ते आपला जो काही घाण कचरा जे असेल ते जमा करतात आणि जवळपास 7 ते 8 तास त्या रोज त्या कचऱ्यामध्ये उभे राहून सगळ्या तळेगाव शहराचं स्वच्छतेचं काम त्या ठिकाणी करत असतात. ज्या पद्धतीने आपले सैनिक हे देशाचं संरक्षण करतात, ते त्यांचा जीव धोक्यात घालून आपल्या देशाचं संरक्षण त्या ठिकाणी आपल्या देशाचे जवान करत असतात. त्याच पद्धतीने हे स्वच्छता दूत देखील आपलं जीवन धोक्यात घालून, आपलं आरोग्य धोक्यात घालून आपलं निरोगी आयुष्य आपल्या नागरिकांना मिळावं, तळेगाव शहर स्वच्छ सुंदर राहावं यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे मी माझ्या पद्धतीने एक बाजूला जवान आणि एक बाजूला स्वच्छता दूत अशी मी त्यांची कल्पना माझ्या डोक्यामध्ये आहे आणि वर्षभर ते आपले सेवा करत असतात. एक दिवस आज गाडगे महाराजांची 23 तारखेला जयंती आहे. त्यानिमित्ताने आम्ही सर्व नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि दापीकर सर असतील, आमच्या डोक्यातून एक कल्पना त्या ठिकाणी आली की आपण हे जे स्वच्छता दूत आहेत, स्वच्छता दूत यांचं आपण रोज सकाळी गाडी येते, आपण त्यांच्याकडे कचरा देतो, ते लोक सगळे कचऱ्यामध्ये उभे असतात आणि ते कुठलीही तक्रार न करता कसलाही वास येत असतो आणि ते कचरा आपला घेतात आणि एकदम स्वच्छतेच्या म्हणजे चांगल्या भावनेने त्या ठिकाणी तो कचरा स्वीकार करून त्या ठिकाणी कचरा आपला घेत असतात. तर एक दिवस आपण त्यांच्या ऋणातून मुक्त व्हायचं असं एक थोडंसं आमच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये कल्पना आली आणि मग त्याचं एक औचित्य आपल्या संत गाडगे महाराजांची जयंती त्या ठिकाणी आपण 23 तारखेला संपूर्ण देशामध्ये खरं तर जयंती साजरी होणार आहे. त्या जयंतीच्या निमित्ताने आपण प्रत्येक प्रभागामध्ये जे नागरिक त्या ठिकाणी कचरा द्यायला स्वच्छता दूतांकडे येतात, आमची अशी भावना आहे, आमची अशी कल्पना आहे की त्यांनी त्या स्वच्छता दूतांचं फुलांचा वर्षाव करून, शक्य झाल्यास त्यांचं औक्षण करून, शक्य झाल्यास त्या ठिकाणी रांगोळी काढून त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करावं असं आपल्या माध्यमातून मी तळेगावकर जनतेला मी आव्हान करतो. आणि त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने सर्व नगरसेवक नगरसेविकांच्या वतीने दुपारी 4 वाजता तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये
प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 5 महिला आणि 5 पुरुष अशांचं पाद्यपूजन करणार आहोत आणि त्यानंतर त्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचं भेटवस्तू देऊन आम्ही त्यांचं त्या ठिकाणी सन्मान करणार आहोत. ही आजच्या पत्रकार परिषदेची याच्यामध्ये सगळे जे आहे दूध त्यांना सगळ्यांनाच तुम्ही सत्कार करणार? हो, सगळ्यांचा जेवढे स्वच्छता दूत आहेत त्या सगळ्यांचा सन्मान करणार आहे. आणि दुसरा भाग नगरसेवक आपल्या प्रभागामध्ये आणि ज्या काय आपल्या सामाजिक संस्था ज्या तळेगावमधल्या आहेत त्यांना देखील आपण आवाहन करणार आहोत. ते त्यांच्या पातळीवरती त्या ठिकाणी त्याचं स्वागत करते. माझी फक्त एक आपल्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती राहील की याचं जास्तीत जास्त प्रसारण झालं पाहिजे, जेणेकरून आज आपण एक दुय्यम वागणूक त्या नेहमी कचरे स्वच्छता दूत हे जे आपण म्हणतो त्यांना दिली जाते ती न होता त्यांना एक सन्मानपूर्वक वागणूक मिळावी यासाठी आपण देखील सर्व पत्रकारांना विनंती आहे की आपण देखील त्यासाठी काय प्रयत्न करता येईल तो प्रयत्न करावा अशी विनंती करतो. आणि आजचा जो पत्रकार परिषद आपण घेतली हे देखील लवकर आपल्या सगळ्या नागरिकांना कळावी आणि त्या माध्यमातून 23 तारखेला सगळ्यांनी अतिशय मनोभावे त्यांचं स्वागत करावं, त्यांचं ऋणातून मुक्त होण्याचं एक माध्यम आपण आज त्या दिवशी आपण तळेगाव शहराला नागरिकांना देत आहोत. तुमचे काय प्रश्न असतील तर ते थोडेसे विचारा. अजून 1-2 गोष्टी मला खरं तर बोलायच्या त्या अशा आहेत की तळेगावचे जे वरचं तळं आहे त्या वरच्या तळ्यामध्ये मागे आम्ही सगळ्यांनीच तळं साफ करत असताना अतिशय भयावह गोष्टी आम्हाला तिथे मिळालेल्या आहेत. त्याचा देखील सगळ्या पत्रकारांनी थोडंसं विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. कारण दारूच्या बाटल्या तर मिळाल्याच, बाकीच्या काय गोष्टी असतील त्या मिळाल्यात, परंतु 100 ते 150 सिरीज इंजेक्शन त्या ठिकाणी मिळालेलं आहे. याचा खूप गांभीर्याने आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. पत्रकारांनी देखील याचा विचार करत असताना आपण तळेगाव शहरामध्ये कुठं काय काय चाललं आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल किंवा नसेल माहीत नाही, परंतु आपली जी पुढची पिढी आहे तिला जर समजा आपल्याला सुधारायचं असेल, एक चांगला नागरिक आपल्याला तळेगावचा द्यायचा असेल तर आपण देखील 4था स्तंभ आपण म्हणत असताना आपण देखील या गोष्टीकडं बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. याची जाब आपण पोलीस स्टेशनला देखील विचारले पाहिजे असं मला वाटतं. आणि आपल्याला जे काय वाटत असेल तर आमच्यासारख्यांना सांगा, आम्ही देखील तुमच्याबरोबर पोलीस स्टेशन असेल कुठे पाहिजे तिथं आपण येऊ. पण तळेगाव शहरामध्ये गैरप्रकार जो चालला आहे तो थांबला पाहिजे. याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून खऱ्या अर्थानं प्रयत्न केले पाहिजेत. सर, आपण एक दिवशी त्यांचा सत्कार करणार किंवा त्या दिवशी त्यांचा आपण सन्मान करतो, पण आपण एरवी त्यांना जे सेफ्टी किट आहे ते गटारी साफ करत असतात, रस्ते साफ करत असतात, काचा पडलेल्या असतात, तर तुम्ही त्यांना हँड ग्लोव्ह, चांगल्या प्रकारचे हँड ग्लोव्ज किंवा बाकी जे त्यांना आवश्यक आहे ते तुम्ही नगरपालिकेने त्यांना प्रोव्हाइड करावं. कारण आता पण आम्ही पाहिलं की बऱ्याच ठिकाणी असं असतं की त्या गोष्टी त्यांच्याकडे नाही आहेत, तरी देखील ते हाताने कचरा उचलत ते त्यांच्यासाठी देखील घातक आहे. आणि एक दिवस त्यांचा सन्मान न करता की त्यांच्यासाठी आरोग्यासाठी जे चांगलं आहे ते नगरपालिकेने त्यांना प्रोव्हाइड करावं. आता 2 गोष्टी आहेत. एक तर ते काय किट वगैरे जे काय ते कॉन्ट्रॅक्टच्या बेसिसवरती जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो देणार आहे, त्यामुळे तो काय नगरपालिकेचा भाग नाही, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना त्या पद्धतीचे पैसे देत असतो, तर तो त्याचा भाग नाही. दुसरा भाग, आपण बहुतेक त्या दिवशी उपस्थित नव्हतात, आम्ही सगळ्या स्वच्छतेचे कर्मचारी जे आहेत त्यांचं आरोग्य शिबिर घेतलेलं आहे आणि हे 6 महिन्याने आम्ही आरोग्य शिबिर घेणार आहोत. त्यामुळं त्यांच्याकडे कुठलंही दुर्लक्ष होणार नाही. मी स्वतः एक स्वच्छता दूत आहे, काय मी हा भाग नाही आहे, पण एक त्याच्यामध्ये सेवाभाव हा खूप महत्त्वाचा आहे. मी त्याच्यात काम करत असल्यामुळं माझं बारकाईने लक्ष आहे, प्रत्येक कर्मचाऱ्याकडे माझं बारकाईने लक्ष आहे. त्यामुळे कुठेही त्यांच्या आरोग्याला धोका होईल असं कुठलंही काम आमच्या नगरपालिकेच्या माध्यमातून होत नाही. 6 महिन्यांनी त्यांचे आरोग्य तपासणी शिबिर आम्ही घेतोय, त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही त्या दिवशी नव्हता असं मला वाटतं. नाही सर, पण बऱ्याच वेळा हे पाहण्यात आलंय असं की कॉन्ट्रॅक्ट मी असा दूर देत नाही की तुम्ही करत असेल, पण जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते देतात की नाही त्यांना ह्या गोष्टी पण तिथे खूप महत्वाच्या आहेत. मी तुमच्यावर तो आरोप करतच नाही, आरोप नाही, आरोप नाही. कॉन्ट्रॅक्टर त्यांनी पण ते त्यांना पुरवायला पाहिजे असं मला वाटतं. बाकी काही तळेगाव माननीय पत्रकार, तळेगाव दाभाडेची जी आमची आत्ता सर्वसाधारण सभा झाली असेल त्यामध्ये माननीय नगराध्यक्ष असतील सर्व नगरसेवकांनी एकमताने ठराव केलेत की आरोग्यविषयी कुठलीही समस्या असेल किंवा आरोग्य कामगारांविषयी त्यांच्या जे किट असतील त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टराशी संपर्क साधून नगर अध्यक्ष असतील, आमचे सर्व नगरसेवक बांधव असतील आणि प्रशासकीय अधिकारी असतील, ह्या सर्वांच्या एकमताने असला कुठलाही असा गैरप्रकार होणार नाही. आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं असेल त्यावेळेस प्रशासन कालावधी होता, पण आम्ही आत्ता आमची पहिली मिटिंग आत्ता 13 तारखेला झाली. आम्ही आता प्रशासकीय व वित्तीय मंजुरी व प्रशासकीय मंजुरी कुठल्याही अशा ज्या अत्यावश्यक वस्तू आहेत त्यासाठी अडवणूक करत नाही आहेत. त्यामुळे तुमच्या निर्णय तसं काय आलं तर आम्हाला जरूर कळवा.
आम्ही त्याच्यामध्ये बदल करू आणि त्या संबंधित जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला आम्ही जाब विचारू किंवा नोटीस करू नंतर. हां आपण जे आवाहन करणार आहोत केले आता परीक्षा माध्यमातून त्याच्याशिवाय जर समजा एखादं पत्रक काढलं जे प्रत्येक घरात पोहोचेल असं तर आपला उद्देश याच्यापर्यंत गेल्यासारखा असा. आता आम्ही काय करतोय गुरुजी, आम्ही आमचे जे सगळे नगरसेवक आहेत ते सगळे प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी जाणार आहेत पत्रक घरात जाईल ना. पत्र ना तोंडी सांगणार ना आणि आम्ही आहे ना नगरसेवक सगळ्यांना फुलं देणार आहेत ना आदल्या दिवशी. आधी हा तुमचा प्रचार व्हावा. हां ठीक आहे ना, तसं करता येईल आपल्याला. माध्यमातून सगळ्या घराघरापर्यंत आता हे पण जाईल, पत्रक पण पाठवायचं असेल ते पण व्यवस्था करता येईल, काय अडचण नाही, करू आपण. दिवसापुरतं एका सप्ताह राबवणार आहे. एक दिवस. सत्ता म्हणण्यापेक्षा ही सुरुवात आहे, ही सुरुवात झाली आहे. त्यांच्या त्यांनी संकल्पना मांडल्यात किंवा त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, स्वच्छता कामगाराविषयी, दूताविषयी, स्वच्छता दूत विषय, त्याप्रमाणे त्यांनी नुसतं तळेगावात कचरा जमा करण्याने नाही तर कचरा डेपोवरचे कामगार सुद्धा असतील, आठवडे बाजारात काम करणारे कामगार असतील आणि नागरिकांना पण त्यांच्या जे समोरचे दूत येतात त्यांना कसं वागवलं पाहिजे. जे तळेगावचे नागरिक रोड गटर खराब करण्याचं काम नागरिक करतात, जे उच्च शिक्षित आहे आणि त्यांचं उचलण्याचं काम हे स्वच्छता करतात. म्हणजे तळेगावातले खरे समाजसेवक कोण आहेत? स्वच्छता. तर त्यांचा सन्मान करण्याचं भावनिक प्रातिकारी स्वरूपात संतोजींनी सुरुवात आपण सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून केलेली आहे आणि ते सप्ताह वगैरे तर आपण करूयातच, पण सुरुवात होणं महत्त्वाचं आहे. गुरुजी काय त्याचं वाईन आहे ना, तिथून जो रस्ता आहे जाण्याचा रस्ता आहे, महिला जातात, शाळेतली मुलं जातात, पण त्याचा वाईनमधून हे परप्रांतीय लोक तिथनं घेतात तर त्या इलेक्ट्रिकच्या खांबापाशी उभ्या उभ्या दारू पितात, तिथंच सगळं टाकून देतात. तर त्याचा वाईन हे केलं पाहिजे. नाही, आपण आता काय करू मग, त्यांना एक नोटीस देऊ. पत्रकार हां एक नोटीस देऊ त्यांना आणि त्यांना समज देऊन ते जर नाही झालं त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करू आपण. तळेगावातली जेवढी दुकानं आहेत त्या सगळ्यांनाच नोटीस काढा. सगळ्यांनाच केलं, बरोबर केलं. पत्र केलं ना हां, त्या. पत्र तयार करा. अध्यक्ष परवा जीबी मध्ये विषय झाले होते आपले, त्या विषयामध्ये ना स्वच्छता आणि आरोग्य विषयाशी संबंधित विषय आहे की तुम्ही अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी अतिक्रमण कारवाई हो तसं पूर्ण स्तरावर तळेगाव शहरभर राबवणार होतं आणि ते काम समोरून सुरू होणार होतं. प्रत्यक्षात आज शुक्रवार आहे, तशी काही हालचाल दिसली नाही. काम चालू होईल, त्याच्यावरती आम्ही काम करतोय, 100% चालू होणार आहे. आम्ही आत्ता गणेश भवनची तिथं आम्ही ना मच्छी मार्केट जे आहे तिथे सुद्धा जाऊन आलो आम्ही. तिथं सुद्धा जवळपास 100 एक लोक तिथं जे उठवलीत आपण तिथं बसतील 100 एक लोक. त्याच्यानंतर आपली स्त्री शक्ती विभाग आहे तिथं 50-60 लोक तिथं बसणार आहेत. अजून काही ठिकाणी आपण त्यांची व्यवस्था करणार आहे, त्यामुळे ते जरी त्यांना उठवलं तरी पण त्यांची व्यवस्था आपण पुनर्वसन आपण त्यांचं करणार आहोत. आता या संदर्भात आहे ना, मुख्याधिकारी सरांनी सांगितलं होतं की हॉकर्स जोन्सची आपण निर्मिती करतो, त्याची निर्मिती लवकरात लवकर व्हावी. आणि दुसरा महत्त्वाचा विषय तो आपला जो आठवडे बाजार आहे, त्या आठवडे बाजारामध्ये जे काही बाहेरचे परप्रांती येतात आणि त्यांचं जे अतिक्रमण होतं त्याच्यामुळे बऱ्याचशा तिथल्या व्यापाऱ्यांना प्रॉब्लेम्स आहेत, तर त्या संदर्भात पण आपण काहीतरी करावं. आता त्याची सगळी जी काय लोक जी पहिली जी लिस्ट आहे ती सगळी आम्ही मागवलेली. आता नवीन जे आलेले आहेत त्यांना आम्ही सगळ्यांना इथं बसून देणार नाही कुणाला. ती लिस्ट सगळी मागवली, 700 लोकांची सगळी टोटल लिस्ट आहे आमच्याकडे. तर पुढील काळामध्ये त्याच्यावर पण कारवाई करू आम्ही. जर आपण स्टेशन करायचं सांगितलं आपलं की त्याच्यामध्ये बाटल्या सापडतात, पेढी सापडतात, त्या ठिकाणी नगर परिषदेचा फक्त जो कर्मचारी सुरक्षा असतो तो फक्त ज्यावेळेस होळी इतर सणात त्यावेळेस असतात, त्या ठिकाणी एक फिरता सुरक्षारक्षक ठेवला. तिथं आता गस्त जर वाढवली तर थोडंसं मला वाटतं फरक पडण्याची फिल्टर प्लांट आहे तिथं ना, तिथं सुरक्षा रक्षक आहे. आता ते तळ्याचा भाग एवढा मोठा आहे, त्याचा कंपाऊंड नाही, कोण कुठे येते कोण कुठं काय कळत नाही. 100 तरी आम्ही काय केलं की सांगतो ना, तरी आम्ही चर खोदला होता साईडनी पूर्ण तळ्याला काय. त्याच्यावर पण लोकांनी परत माती टाकून ते परत 2 व्हीलर हे ते जाणं त्या ठिकाणी चालू केले. थोडासा स्वयंशिस्त म्हणतो ना आपण, ते देखील आपल्या नागरिकांनी देखील. खरं तर माझा पहिल्यापासून असा विषय राहिलेला की जर विकास करायचा आपल्याला तो लोकसहभागातून आपण सगळं खऱ्या अर्थानं झाला पाहिजे. लोकांनी देखील, हे माझं तळेगाव आहे, माझ्या तळेगावमध्ये माझी पण काहीतरी जबाबदारी आहे, या जबाबदारीतून लोकांनी देखील नागरिकांनी देखील पुढे यायला पाहिजे अशी माझी पहिल्यापासूनची मागणी आहे, म्हणणं आहे की लोकसहभागातून आपण करायचं. म्हणूनच खऱ्या अर्थानं आत्ता मागच्या आठवड्यामध्ये सगळ्या तळेगाव शहरातल्या सामाजिक संस्था ज्या आहेत
त्यांची बैठक घेतली, त्यांना देखील काही कामं वाटून दिलेली आहेत आणि आम्ही आता प्रभागाची सुद्धा आम्ही स्पर्धा लावणार आहे. आदर्श प्रभाग आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया आम्ही लावणार आहे की बाबा आता 75 ठिकाणी मी अभ्यास केला किंवा मी माहिती घेतली, प्रत्येक ठिकाणी मी जाऊन आलो. 75 ठिकाणी तळेगाव शहरामध्ये उघड्यावरती कचरा टाकला जातो काय, तर त्या 75 ठिकाणी मी रोज मी संध्याकाळी 8:30-9 वाजता बऱ्याच ठिकाणी फिरत असतो. तर माझ्या त्यावेळेस जे मिळतील त्यावेळेस मी करत असतो कारवाई, परंतु 75 ठिकाणी ते टाकलं जातात. प्रत्येक प्रभागाच्या वाईज मी नगरसेवकांना देखील सांगणार आहे की बाबा तुमच्या प्रभागात कुठल्या कुठल्या ठिकाणी कचरा उघड्यावर पडतोय त्याची थोडीशी तुम्ही त्या ठिकाणी जरा लक्ष द्या. आता आदर्श प्रभाग म्हणत असताना उघड्यावर कचरा नाही पडला पाहिजे, पाण्याचा अपव्यय नाही झाला पाहिजे, त्या ठिकाणी रस्ते चांगले असले पाहिजेत आणि नागरिकांची जबाबदारी आहे ती नागरिकांची जबाबदारी त्या ठिकाणी चांगली असली पाहिजे की त्या भागातल्या नागरिकांनी देखील आपलं स्वयंशिस्त जी म्हणतो आपण ती त्या ठिकाणी ज्या प्रभागामध्ये चांगली राबवली जाईल तिथं आम्ही त्यांना पहिला क्रमांक देऊ. आता नवीन एक संकल्पना अशी की आपल्या तळेगावमध्ये जसं मगाशी म्हटलं की सिरीज सापडायला लागल्यात किंवा वेगवेगळे जे आता तरुणी जे आहेत त्या बाहेरनं आलेले आहेत. समजा आपण असं म्हणू की ही जे आता आपल्या तळेगावमध्ये चाललं ते बाहेरच्या तरुणी असतील त्यांच्या माध्यमातून चालू असेल, पण तीच हे आपल्या तळेगावमधील नागरिकांच्या आपल्या मुलांना मुलींवर ते संस्कार होऊ नये त्यासाठी आपण संस्कार वर्ग देखील प्रत्येक प्रभागामध्ये घेणार आहोत. ती आमच्या सगळ्या नगरसेवकांची आता एक बैठक आम्ही करणार आहोत. संस्कार वर्ग आहेत, त्याच्याबरोबरच पालकांना सुद्धा कुटुंब प्रबोधन आपण ज्याला म्हणतो की आत्ताचा जो पालक आहे, आत्ताचा पालक काय करतो की त्याची मिसेस असेल तो असेल आई वडील दोघंही जॉबला जातात आणि मग संध्याकाळी आले की थकलेले असतात, बाहेरनं जेवण मागवायचं आणि एखादा 10-15 मिनटं 20 मिनटं मुलाला वेळ द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं संस्कार संस्कृती जी पुढच्या पिढीला मिळायला पाहिजे ती मिळत नाही आहे. ते कुटुंब प्रबोधन हे देखील आपण प्रत्येक प्रभागामध्ये त्या ठिकाणी राबवणार आहोत. प्रत्येक शाळेचे मुख्याध्यापक, शाळेचे अध्यक्ष त्यांची देखील इथे एक मीटिंग करणार आहोत. त्यांना देखील शाळेमध्ये देखील की एक जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं सामाजिक कर्तव्य हे त्यांनी कसं असलं पाहिजे हे देखील त्याच्यावरती ते संस्कार व्हावेत या दृष्टिकोनातून आपण पुढील काळामध्ये शाळांमध्ये सुद्धा प्रबोधनाचं कार्यक्रम घेणार आहोत. त्यामुळं जे आपले राष्ट्रपुरुष आहेत त्यांचं देखील वारंवार त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना त्यांचं स्मरण व्हावं, त्यांच्याकडनं काहीतरी प्रेरणा मिळावी या दृष्टिकोनातून आपण पुढच्या काळामध्ये प्रत्येक शाळेमध्ये आणि प्रत्येक प्रभागावाईज संस्कार वर्ग प्रबोधन आणि कुटुंब प्रबोधन अशा पद्धतीचं काम आम्ही फक्त लाईट रस्ते पाणी हे आम्ही 100% करणार आहोत. पण याच्या व्यतिरिक्त एक जबाबदारी म्हणून आम्ही नगरसेवक म्हणून नगराध्यक्ष म्हणून उपनगराध्यक्ष म्हणून एक वेगळी संकल्पना तळेगाव शहरामध्ये आम्ही राबवण्याचा प्रयत्न पुढील काळामध्ये करणार आहोत. त्यासाठी आपली देखील आमच्यासारख्या सगळ्यांना आवश्यकता लागणार आहे, कारण की वारंवार ह्याची प्रसिद्धी झाली तर नागरिकांमध्ये त्याचा अवेअरनेस येईल आणि नागरिक जो आहे तो चांगला नागरिक बनण्याचं काम त्या माध्यमातून होईल. बरं साहेब, मी काय म्हणतो मध्यंतरी तुम्ही एका नागरिकाला कचरा टाकलेला उचलेला लावला होता, त्याची बातमी आम्ही पेपरला दिली. तर नागरिक कचरा रस्त्यावरती का टाकतात त्याचा शोध घेतला तर त्यांना वेळ नसतो, त्यांच्या कामाच्या पिरियडमध्ये आपली गाडी येऊन जाते. जर आपण प्रत्येक घराच्या समोर नागरिकांना सांगितलं की बाबा तुमचा कचरा दारासमोर आणून ठेवा, तुमचे कर्मचारी 2 असतात, एक ड्रायव्हर आणि एक पाठीमागे कचरा घेणारा माणूस, त्याच्याबरोबर अजून एक कर्मचाऱ्याची नेमणूक केली तर नागरिक कचरा दारात इतर ठिकाणी टाकण्यापेक्षा दारामधल्या त्या टोपलीत ठेवतील आणि तो कचरा तो उचलून त्या ह्याच्यामध्ये टाकेल. तर त्या दृष्टीने तुम्ही मदत हे केलं तर निश्चितच मला वाटतं. आत्ता मागच्या आठवड्यात आत्ता सगळ्यांची बैठक पण झाली. त्या बैठकीमध्ये आत्ता आम्ही सर्वे करायला सांगितलेलं आहे की साधारणपणे आता मला जरी असं वाटतं की कुठल्याच नागरिकाला असं वाटत नाही की माझ्यामुळं कुठेतरी अस्वच्छता व्हावी, माझ्यामुळं कुठेतरी घाण व्हावी, मग कुठेतरी कचरा टाकायची कोणाची मानसिकता नाही आहे असं मला तरी वाटतंय. कारण की प्रत्येकजण आपलं घर जर स्वच्छ ठेवतोय तर गाव घाण का करेल हा एक मोठा प्रश्न आहे. मग त्याच्या वेळेमध्ये तुम्ही जो प्रश्न मांडला त्याच्या विषयावरती आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये प्रत्येक सुपरवायझर जे आहेत त्या भाग 9 भाग आहेत आपले, त्या 9 भागातल्या सुपरवायझरांना आम्ही सांगितलेलं आहे की आपण त्या ठिकाणी सर्वे करा. सर्वे करून आता 2 दिवसामध्ये सर्वे आमच्या हातात येईल. साधारणपणे अशी किती लोक आहेत की ज्यांचे आई आणि वडील म्हणजे समजा दोन्ही दाम्पत्य हे कामाला जातात, मग त्यांना वेळ मिळत नाही, कचरा त्या वेळेत ते नसतात, असं एक सर्वे करायला सांगितलेलं आहे. 2 दिवसात आमच्या सर्वे आम्हाला येईल
त्या माध्यमातून आम्ही तो काम करणार आहोत. पण रात्रीच्या वेळेस आहे ना संतोष शेठ, रात्रीच्या वेळेस बाहेरची लोक कचरा आणून टाकतात. उदाहरणार्थ मालपाटकचा पंप हां आपल्या लोकांनी मागं 5,000 रुपये दंड मारलाय त्यांना. ऍक्च्युली ते म्हणजे तो कचऱ्याचा भाग आला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत तो रस्ता आहे. नगरपालिकेने मागं त्यांना लेटर दिलं पण ते म्हणतात आमचा काही संबंध नाही. तसंच कापीहून जाणार यशवंतनगर ते कापी रस्ता तिथं पण घाण टाकली जाते रोज. आणि रस्ता खराब झालाय, वर्दळीची वाहतुकीचा रोड झाला, तिथं लाईट नाही पहिली गोष्ट. निम्मा रोड वडगाव नगरपंचायत, निम्मा रोड आपल्याकडे नाही. त्याच्यासाठी आता मागे आमची चर्चा झाली. आता तो जो समोरचा तुम्ही म्हणताय मालपाटकांची इथला, आता तिथं सारखंच कोण जाईल नाही जाईल सांगतात, कधी कचरा राहते हे कळत नाही. पण आता आमची चर्चा जरी आपल्यामध्ये तो भाग नसला तरी आपण ते स्वच्छ ठेवायचा विषय चाललेला आहे. कारण की तिथून जाणारा जो व्यक्ती आहे त्याला काय माहिती की हा तळेगाव नगरपालिकेमध्ये आहे का नाही, तर तळेगावचीच घाण म्हणून समजणार. त्यामुळे ते सुद्धा आम्ही घेतोय. आणि दुसरा भाग जो आहे तो संध्याकाळी रोज स्टेशन भागात आणि गाव भागात रोज संध्याकाळी देखील आम्ही कचऱ्याची गाडी आता फिरवतोय ज्या ठिकाणी 2 टाईम. पण आता आमचा असं पण प्लॅन चाललाय की सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम घंटा गाडी फिरवायचा विषय पण आमचा चर्चेमध्ये आहे. आता आम्ही बसून ठरवू. स्वच्छतेवर एवढा मोठा जर भर देत असाल तुम्ही, तर महिन्यातून किंवा 2 महिन्यातून त्या प्रभागातला नगरसेवक असेल, त्या प्रभागाला स्वच्छता दूत असेल, तर त्यांचा सत्कार एखाद्या जीबीमध्ये केला तर बाकीच्या प्रभागांना त्याचा आदर्श करणारच आहे ना आम्ही. काल सुरुवात केली. आपण ज्याप्रमाणे आता सांगितलं की आरोग्याच्या विषयी समस्या असतील, मागील 4 वर्षापासून प्रशासन आहे. संतोष भाऊ 29 डिसेंबर रोजी कारभार हातात घेतलेला आहे. आज उणे एकूण 50 दिवस असतील. त्याच्यामध्ये आमच्या नगरपालिकेच्या रविवारी सुट्ट्या असते, शनिवारी सुट्ट्या असते, गव्हर्नमेंटच्या सुट्ट्या असत्या. वार्षिक सुट्ट्या पाहिल्या तर ह्या वर्षी 52 रविवार आहेत, 51 शनिवार आहेत आणि 57 गव्हर्नमेंटच्या अधिकृत सुट्ट्या आहेत. 27 म्हणजे 130-133 सुट्ट्या आहेत अधिकृत. अशा परिस्थितीमध्ये मागच्या 4 वर्षामध्ये 3 इलेक्शन झाल्या, लोकशाही झाली, विधानसभा झाली आणि तळेगाव नगरपालिका. कामगारांचा तुटवडा असल्यामुळं कामगारांचा विस्कळीतपणा झाला आणि तळेगाव शहरावरती त्याचे परिणाम झाला. जे काही तुम्ही मग असे अतिक्रमणचे प्रश्न मांडले, कचरा व्यवस्थापनाचे प्रश्न मांडले, ते कामगारांचं पुरवठा कमी आहे आणि नियोजन नसल्यामुळं आणि प्रशासन असल्यामुळं. प्रशासकीय कालावधीमध्ये स्थानिक इथं कुणी नव्हतं, एकही नगरसेवक नव्हता. नगरसेवकांचे नियुक्त संतोष भाऊंचा स्वतः पदभार 29 डिसेंबरला झाला आहे. आज 20 फेब्रुवारी. त्याच्यामध्ये एकच जिमी झाली आहे. त्याच्यामध्ये अजून आमच्या कमिट्या सुद्धा व्हायच्या. आमच्या आरोग्य कमिटी असेल, आमची शिक्षण कमिटी असेल, आमची पाणी कमिटी असेल, नियोजन कमिटी असेल, त्या व्हायच्यात. आणि प्रशासकीय जे स्टाफ आहे आमचा तो कमतरता आहे सध्या. म्हणजे आरोग्याच्या सभापती, आरोग्य विभागावर काम करणारे आणि पाणी विभागावर काम करणारे शिंदे म्हणून आहेत. तर संतोष भाऊंनी आणि आम्ही नगरसेवक, उपनगरसेवक असेल, संतोष भाऊ असेल, आमचे नगरसेवक असतील, 31 नगरसेवकांनी पहिल्यांदा एक टार्गेट फिक्स केलं, गोल फिक्स केला. त्यांनी आम्ही असं लिहून काढलं की काय करायचं. ज्याप्रमाणे त्यांनी आता सांगितलं आपल्याला कचरा मुक्ती करायची, प्लॅस्टिक मुक्ती करायची, आपल्याला स्वच्छता करायची. आणि त्या दृष्टीने पावलं टाकून नगरसेवक पूर्ण त्यांच्या पाठिंब्याशी आहेत. 31 नगरसेवक त्यांच्याबरोबर आहेत. आणि ज्याप्रमाणे जो रोडमॅप ठरला आहे, रोडमॅपप्रमाणे आम्ही चालू केला. आता पहिला स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह जागृत झाला पाहिजे की आमच्यावर कोणतरी लक्ष देते. 4 वर्ष प्रशासनाने त्यांना सत्कार सोडा साधं गुलाबाचं फुल पण दिलं नाही किंवा कुठले किट, जसं भेगडे त्यांनी मग पत्रकार भेगडे त्यांनी सांगितलं किट नाही. 4 वर्षात प्रशासनाकडनं दुर्लक्ष झालं त्यांच्याकडनं, हे आम्ही मान्य करतो. पण 4 वर्षाचं प्रशासन दुर्लक्ष झाल्यामुळं तळेगाव शहराची वाट लागलेली आहे. अतिक्रमण वाढलेलं आहे. अतिक्रमण वाढवण्यात प्रशासनाचा जास्त हात आहे, प्रशासनाचा गाफीलपणा आहे. त्यात एकही नगराध्यक्षांचं कार्य मात्र काही सहभाग नाही. कारण 50 दिवसामध्ये आम्ही अतिक्रमण वाढवलेलं नाही आहे. कारण नगरसेवकांचं कुठल्याही त्याच्यामध्ये सहभाग नाही आहे. ह्याच्या पाठीमागे पूर्णतः. आणि आम्ही आता नवीन संतोष भाऊ आहे आणि आम्ही नगरसेवकांनी फतवा काढला. आता एक GR आम्ही स्वतः आम्ही ठरवले, जे काम बेकायदेशीर आहे त्याच्या उद्घाटनाला जायचं नाही. आणि आम्ही आमदारांना सुद्धा पत्र देणार आहोत. आमदार साहेब, तुम्ही चहाच्या टपऱ्यांचं, बेकायदेशीर चहाचे टपरे असतील किंवा बेकायदेशीर बिर्याणीची दुकानं असतील, तुम्ही प्लीज तिकडे जाऊ नका म्हणून. काय तळेगाव शहरात आमदारांचं नाव लावायचं, बोर्ड लावायचा आणि आमदारांना बोलवायचं.
जशी आमच्याकडे तर सैराट बिर्याणी आहे ती सैराट होऊन मैदानं पुढे आली परत आणि आमदाराचा बोर्ड लावला त्यामुळे आम्हाला अडचण होती आमची. मग सत्य परिस्थिती आहे. आम्ही संतोष भावांना पण विनंती करणार आहे, बेकायदेशीरच्या टपऱ्यांना तुम्ही उलगडणार जाऊ नका. नगरसेवक म्हणून आम्ही पण जाणार नाही आहेत आणि आम्ही आळा घालण्याचं काम करणार आहोत सडेतोडपणे. अजून तुम्हाला म्हणजे प्रशासकीय कालावधी झालेला आहे गरबर आहे. जे काही वाढलं ते संतोष भाऊंनी हातात घेतल्यापासून स्वच्छतेला चालू केलं आहे, कामगारांचा अवेअरनेस वाढवण्याचं काम चालू केलं आहे, नगरसेवकांमध्ये एकत्रित करण्याचं काम केलं आहे आणि आता प्रत्येक नगरसेवकांना कामाला लावलं आहे. त्यामुळं नगरसेवक उत्साहीच आहेत. 4 वर्ष नगरसेवक वाटच पाहतात काम करण्याची आणि नागरिकांचं पण आता काय होतं की एकदम खूप अडचणी प्रभागामध्ये प्रलंबित आहेत त्या सोडवण्यासाठी उलट नगरसेवक आणि नागरिक आणि नगराध्यक्ष ह्या सर्वांची एक चेन आम्ही आता डेव्हलप म्हणजे एका वर्षात या तळेगावचा काय पलट होईल? 100% होणार. आणि सत्कारांची सुरुवात काल शिवजयंतीचं निमित्त साधून वार्ड क्रमांक 14 मध्ये सगळ्या कचरा साफ करणाऱ्या महिलांचा महिला दूतांचा सत्कार सुरू केलेला आहे. स्वच्छता दूत. आम्ही जे म्हटलं ना आदर्श प्रभाग, तुमचा जो प्रश्न होता आदर्श म्हणजे त्यांचा सन्मान करायचा, आदर्श प्रभाग आम्ही त्याच्याच वर्षाला आम्ही त्यांचं 15 ऑगस्ट 26 जानेवारी या दिवशी त्यांचा सन्मान करणार आहोत आणि ज्या सामाजिक संस्था आहेत त्या प्रत्येक प्रभागाला जोडून सामाजिक संस्था त्या प्रभागाला जोडणार, नगरसेवक आणि सामाजिक संस्था अशी मिळून ते करणार आहोत. मग त्या सामाजिक संस्थेचा एक सत्कार आणि नगरसेवकाचा आणि तिथल्या जो सुपरवायझर असेल जो कोण त्यांचा सत्कार असं ते करणारच. सागर भैया बोलके तुमचा प्रश्न होता भटक्या कुत्र्यांसंदर्भातला, तो प्रश्न मार्गी लागला का? त्याचं थोडंसं पारदर्शकता दाखवा. नाही ते चालू करणार आहे, त्याची चर्चा झाली आहे आणि तो आता पुढच्या आठवड्यात आम्ही जे बसणार आहे त्याच्यामध्ये ते नियोजन करून केलं. टेंडर संपत आले आता याच्यात मार्चमध्ये टेंडर रिन्यू होणार. शहराचा अतिसंवेदनशील महत्त्वाचा प्रश्न आहे. वारंवार बरीच मंडळी त्याबाबत निवेदनं देत आहेत. तुम्ही तसा एक प्रस्ताव दिला होता. स्मशानभूमीबद्दल काही पारदर्शकपणे तुम्ही ठोस उपाययोजना सांगत नाही की अशी आम्ही करणार आहोत. कुणी ऑन कॅमेरा पण अजूनपर्यंत बोललेलं नाही. स्मशानभूमी आणि असं म्हणून तुम्ही दोघांनी जबाबदारीने त्याचं उत्तर द्यावं आणि प्रत्यक्षात काम कधी होणार हे सुद्धा सांगा. चालू झालं आत्ता जे मेंटेनन्सचं काम होतं ना, मेंटेनन्सचं ते काम चालू आहे. आज चालू मेंटेनन्सचं काम चालू आहे. नवीन स्मशानभूमीचं जे आहे ते आपल्याकडं आलेलं आहे, त्याचं सगळं डिझाईन सगळीच मंडळी देत आहेत. स्मशानभूमीचं आहे ना डिझाईन आलेलं नाही झालं काम चालू झालेलं आहे. नवीन स्मशानभूमीचं डिझाईन पण आलेलं आहे. त्याच्यावर बसून आम्ही फक्त आता पुढं कमी जास्त पहिलं त्यांनी डिझाईन दिलं बरं का. प्रत्यक्षात काम चालू झालं ती सुद्धा तुम्ही अपडेट देणं गरजेचं आहे. आमच्या ग्रुपवर तुमचे अपडेट येत नाहीत. संबंधित अधिकारी त्या वेळा पाळत नाहीत. आजचा विषय आम्हाला उद्या संध्याकाळी करतो असं थोडंसं अधिकारीच नव्हतं. आता प्रवीण माने गेले ना त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं हे सगळं मिसकम्युनिकेशन स्टाफची आहे ना आमच्याकडे नेमणूक करण्यात आलेली आहे. स्टाफची कमतरता आहे. आणि दुसरा भाग काय आला, प्रवीण माने गेल्यामुळं थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं. त्यांचं सगळ्यांशी समन्वय चांगला होता आणि प्रत्येक गोष्ट ते लगेच सांगत होते. आत्ता पण असं होतंय की अनेक नगरसेवकांना फोन जात नाही असं पण झालेलं आहे. नवीन नियुक्ती झाल्या ना त्याच्यामुळे ती पण अडचण होती. मग नगरसेवक थोडीशी नाराज होते. होईल ना, थोडं वेळ जाईल त्याला काय बाकी. अनधिकृत बांधकामांचा विषय येतो किंवा अनधिकृत टप्पे आहेत, तर त्याचप्रमाणे उच्चभ्रू सोसायटीमध्ये काही त्यांचे पार्किंग देखील रस्त्यावर आलेले आहेत. तर मग यासाठी सगळ्यांना नियम सारखाच असणार की काय असणार? नाही, नियम सर्वांना याच्यात सारखाच असणार आहे. मागच्या आमच्या 13 तारखेला जी 13 फेब्रुवारीला आमची जीबी झाली त्यामध्ये आम्ही अधिकाऱ्यांना जाहीर तोंडावर सांगितलंय, जो म्हाडा कॉलनीतला प्रभाग क्रमांक 4 शिवनेरी सोसायटी म्हाडा 720 सदस्यांना कम्प्लिशन दिलं आणि तिथं ड्रेनेजची व्यवस्था केली, तर आम्ही अधिकाऱ्यांना कुठल्याही स्वरूपाची माफी करणार नाही. प्रत्येक कम्प्लिशन असेल किंवा पार्किंगचा कुठलाही विषय कोणाच्या रस्त्यावरचा असेल, आमच्या सर्व नगरसेवकाची भूमिका राहील. सर्वांना नियम सारखे, जे अनधिकृत आहेत टपरीवाले त्यांना सुद्धा तोच नियम, सोसायटीवाल्यांना सुद्धा तोच नियम. त्यासाठी आम्ही सिव्हिल इंजिनियर असलेलं आमची मागणी सुद्धा अतिक्रमण विभागाला आहे की अतिक्रमण विभागाचा प्रमुख हा सिव्हिलच असावा, कारण त्याला सिव्हिलचे पूर्ण नियम माहिती असावेत. म्हणून आम्ही
त्या विभागावर सध्या कार्यरत असलेले विशाल मेंढ हे MSc ॲग्री आहेत. आम्हीच प्रशासनाला कळवलं आहे MSc ॲग्री असलेला माणूस अतिक्रमण प्रमुख कसा, कारण तिथे सिव्हिल माणूस पाहिजे. तर आमची जे आत्ता विश्वजित कदम आहेत, नारगोंडे म्हणून आहेत, कोकटे म्हणून आहेत. तर आम्ही नगराध्यक्षांच्या माध्यमातून सर्व नगरसेवक असेल सर्वांनी एकमताने ठरवले की आपल्या तळेगाव शहरामध्ये जो अतिक्रमण बेकायदेशीर बांधकाम वाढलं जातं आणि राडारोडा तिथे टाकला जातो, त्यांच्यावर नियमात बसून ती बसवण्याचा प्रयत्न झाला तर ठीक, नाहीतर जे अतिरिक्त बांधकाम आहे ते पाडण्यात यावं. उपनगराध्यक्ष गणेशजी काकडे यांना माझा प्रश्न आहे. 13 तारखेला जीबीमध्ये तुम्ही प्रश्न उपस्थित केला होता. जोशीवाडी परिसरात म्हाडाची 720 सदनिकांची इमारत मोठी उभी झाली, तिथं बरेचशा कामांचा अंतर्भाव केला, त्यामध्ये काही त्रुटी आहेत, दुरुस्ती आहेत, झाडांची रचना चुकीच्या पद्धतीची आहे, झाडं जी लावली आहेत ती नियमबाह्य आहेत. त्या सदनिकेला पूर्णत्वाचा दाखला कुठल्या आधारे दिला याची तुम्ही तपशीलवार माहिती येत्या 8 दिवसात द्या, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फसणार असं तुम्ही जाहीर बोलला होता. आज त्या घटनेला 7 दिवस उलटले, तुमच्यापर्यंत कुठला अहवाल प्राप्त झाला आहे का? संबंधित अधिकारी तुम्हाला अजूनपर्यंत काही माहिती देतोय का? नाही, आज त्या संबंधित ज्या म्हाडा कॉलनी संदर्भाचे जे प्रश्न आहेत की तिथं ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे, तर ते STP प्लॅन कार्यरत नसताना तिथं कंप्लिशन दिलं गेलं आहे. तर संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा आत्ता मध्यंतरी झाली, तर ते त्याच्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी म्हाडाच्या पुण्याच्या ऑफिसला संपर्क करून तुमच्या प्रेशरमुळं किंवा तुमच्या आग्रहामुळं लोकांना लवकरात लवकर ताबा देण्यासाठी तुम्ही आम्हाला कंप्लिशनची मागणी केली आणि आम्ही लवकरच STP चालू करणार असं आश्वासित करून तुम्ही STP चालू केलेलं नाही. तर आत्ता नगराध्यक्ष आणि असेल आम्ही असेल आणि त्या वार्डचे नगरसेवक आम्ही असू, आम्ही सर्वांनी सर्वे केल्यानंतर त्यांना काही ड्रेनेजची अडचण होती, तर त्यांना वैयक्तिक स्तरावर त्यांना ड्रेनेज पूर्ण करणं शक्य नव्हतं. तर आम्ही स्वतः तिथं जाऊन आम्ही त्यांना जागा उपलब्ध करून देत आहे आणि आम्ही जागा उपलब्ध करून देऊन ती ड्रेनेजची व्यवस्था मार्गी लावणार आहोत तिथे. आता असं इथपर्यंत आलो, पण अधिकाऱ्यांनी ज्या कार्यक्षमतेने म्हणजे 2024 साली 6व्या महिन्यात 19/6 मे बी काहीतरी आहे तारीख, त्यावेळेस कंप्लिशन देण्याची घाई केली, पण तेवढा फॉलोअप घ्यायला पाहिजे अधिकाऱ्यांनी घेतला गेलेला नाही आहे. ती अधिकाऱ्यांची चूक आहे. आणि जी आता वडपिंपळाची झाडं लावलीत ती सुद्धा काढणं परत रिप्लांट करणं हे उद्यान विभागांच्या प्रमुखांची चूक आहे, कारण तो खर्च कोण करणार? नगरपालिकेला न परवडणारे खर्च आहेत आणि हे अधिकाऱ्यांच्या गलथानपणामुळे झाले, ते मान्य करावं लागेल. त्यात नगरसेवकांची वैयक्तिक कुठली चूक नाही आहे, कारण आम्ही त्यावेळेस नगरसेवक नव्हतो, प्रशासकाकडे होतो. नाहीच लावलं पाहिजे, नियमावली बसतच नाही ती झाडं. नगर परिषद तक्रार नंबर सध्या चालू आहे का, किंवा भरारी पथक तळेगाव दाभाडे नगर परिषदचं चालू आहे का, किंवा नक्की काय काम? भरारी पथक चालू आहे, भरारी पथक चालू. संपर्क नंबर नागरिकांपर्यंत नाही दिला जाईल. तर आता सांगितलं ना मगाशी की आपल्या इथं अधिकारी वर्ग कमी आहे, त्याच्यामुळे स्टाफची कमी आहे. करू आपण आता मागणी केली त्यांनी, मागणी केली नाही. आता कॉन्ट्रॅक्टमध्ये भरणार आहेत. कॉन्ट्रॅक्टमध्ये पाण्यामधले पण सांगा ना, ते इंजिनियर भरले, पाण्यामधले इंजिनियर आपण भरले, सांगा नाही. आत्ता आहे ना जे काय आहे ते कॉन्ट्रॅक्टमध्ये भरणारे जेव्हा येतील तेव्हा मग होऊन जाईल, ते काय अडचण नाही. नाही आता चालू आहे ना का? आता आमच्या आता इंटरव्ह्यू चालू आहेत. हो झालं ना, तुम्ही मेकॅनिक इंजिनियर घेतले, सांगा त्यांना आता. बरं का, इंटरव्ह्यू चालू आहेत, लोक भरती चालू आहे आता. आरोग्यविषयक सगळं सांगितलं, त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणच्या शौचालयाचं काय सांगितलं नाही? ते दुरुस्ती करायला दिलेत ना, चालू आहे. सार्वजनिक ठिकाणी शौचालय मार्च नंतर होईल. शौचालय ना एक आम्ही आता मारुती मंदिरमध्ये शौचालय करतोय, बरोबर. सुभाष मार्केट जे आहे तिथलं शौचालय चालू करतोय. स्टेशन भागामध्ये आपला तो ओपन स्पेस जो आहे हो, कुठं आपल्या सिंडिकेट बँकेच्या तिथं, त्या दिवशी तिथं पण पाहणी केलेली आहे तिथं अद्यावत. तर जेणेकरून आता काय होतंय की मागणी सगळ्यांची आहे की शौचालय व्हायला पाहिजे, सगळं व्हायला पाहिजे आणि सगळ्यांचं वाटतं, पण माझ्या शेजारी नको, मग आम्हाला वास येईल, आम्हाला त्याचा त्रास होईल. अशा मागणी सगळ्यांना वाटतं की सगळं व्हावं, पण मग माझ्या तिथं नको, अशी देखील मानसिकता आहे. परंतु आत्ता जे काय नवीन शौचालय आपण बांधणार आहोत हे अद्ययावत असणार आहे, त्यामुळे तिथं कुठलंही घाण नाही आणि सुलभ शौचालय ज्याला म्हणतो आपण
तर सुलभ शौचालय ती आपण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर देणार आहोत. त्यामुळे तिथं ती लोक स्वतः राहतात आणि वरतीच राहतात ते आणि खाली शौचालय असतं. तो ती स्वच्छता त्याची एकदम चांगली असते, वास कुठलाही येत नाही. आणि अद्यावत म्हणत असतात ते स्टेनलेस स्टीलची जी भांडी असतात ते आत्ता जी चिनी मातीची भांडी असतात तशी नाही आहेत, ते स्टेनलेस स्टीलची भांडी लावणार आहे. त्यामुळे ती काय एकदम स्वच्छ राहणार आहे, काय विषय. एसटी वर्कशॉप ते आपलं तळेगावचं खालचं एसटी डेपो आपला म्हणजे खालचा बाजूचा नाही का ते रेल्वे स्टेशन हां त्या ठिकाणी रोटरी क्लबने चांगलं अद्यावत शौचालय बांधलं मेंटेन ते तुम्ही हँडओव्हर करून घ्या, संस्थेशी तसं बोलू. असाल तर मग तिथं नेमणूक करून ते चालू करा. ते पण करता येईल आपण, हा? करता येईल. त्याच्याच बाजूला एसटी महामंडळाने मात्र भाडे तत्वावरती चालवायला दिले. दुसरा ते दणदणीत चाललंय आणि रोटरी क्लबने खूप मोठा फंड खर्च करून अद्ययावत पद्धतीने बांधलेलं, केवळ मेंटेनन्स कोणाला करता नाही आला, त्या हँडओव्हर करायला पाहिजे ना. करायला पाहिजे. याचा सांगा सर. राव कॉलनीमध्ये जो आत्ता 20 गुंठेचा आम्ही सँक्शन करून घेतलेला आहे ठराव, त्याच्यामध्ये या पद्धतीने आपण करून घेणार आहे. इकडे दाखवा ना. काय करणं टॉयलेट नाही टॉयलेट पण नाही, हे गार्डनमध्ये की त्याच्यामध्ये वाचनालय वगैरे. वाचनालय वगैरे सगळ्या गोष्टी वाचन available वाचता आहेत. येईल. गार्डन वगैरे ना ते झालं. संतोष भाऊ 2 मिनिटं होतं बंद केले आपण